9:30. आत्ताच जस्ट आंघोळ केले आणि कपडे घालून रेडी झाले. सध्या निघा आपला नाश्ता आणले मस्तपैकी. तिला ते खेचवत नाही बघा. नाश्ता तुम्हाला दाखवतो आता काय आहे तो नाश्ता बघा आपला. मस्तपैकी इडली बनवून ताईने, इडली आहे आणि चटणी. सो या नाश्ता करायला खुशी झोपली बघा. भावा झोपले. नाश्ता जो झाला आपला. चावी 2 चाव्या घ्यायला लागतात. गाडी आपण लावतो 8B आपल्या इनोवाच्या मागं, त्याच्यामुळे ती गाडी काढायला लागते. कारण आज जायचं आहे बाहेर, मग आज इनोवाला धुवून काढायला लागेल. पुस्तक लाद्या बघा कसं लाद्या पुस्तकाचा आयडिया बघा कसा काम तो. बघा मागली आवरी तर धुवून भरली आखी गाडी. ही पण तशीच झाली आहे. दोन्हींना धुवून काढायला लागतील. पहिला हिला धुवून तिला साईडला टाकायला लागेल, मग ती काढायला लागेल थोडी इथं. आता काढू ही इनोवा. प्रभात धुल बघा किती बसले. का गाडी काढतच नाही ना आपण जास्त. कुठं काय जायचं असेल तरच काढतो, नाहीतर इनोवाला काढतच नाही आपण. चला आता मस्तपैकी धुऊ हिला मस्तपैकी, मग जाऊ फिरायला. आज कुठेतरी सांगतो नंतर कुठे जाऊ ते. दुकानावर साबण आणायला. टायरला घाण झाले, त्यांना साबण लावून धुवायचे आहेत म्हणून. चला या आता मोबाईल ठेवू गाडीत, तर इथं बाहेर आवाज येत नाही, मला समजत नाही. बघू चला. झाले आता हिची वारी आहे धुवायची. ही बी जाम घाण झाली, हिला पण धुवून टाकू. चला मस्त घेतलेल्या गाडी धुवायला 9 साडेनऊला. आता 11:30 वाजता 2 तास झाले दोन्ही गाड्या धुवायला. ही गाडी पण धुवून चकाचक केरून टाकले मस्त की. आता आपल्याला जायचं आहे बाहेर, तर टाईम लागेल जरा. त्याच्या अगोदर गाडी लावून टाकू साईडला. तयारीला लागून जायचं. हे भरू. आणि माऊ काय खाते का? सविताला सोडायला स्कूलमध्ये, कारण ती त्याला ओपन डे आहे. पेपर चेक करत आहे ना, घेते इस्त्री वगैरे. इस्त्री वगैरे बंद आहे. आता कपडे असे टाकायला लागतील त्याच्यामध्ये. काय करायचं त्याचं बघूया. दिला काय झालं. तिसऱ्या नंबरला बोर्डावर नावाला दिला. 3 नंबर करला. खुशी बघा रिद्धी किती. रिद्धीने 3रा क्रमांक घ्यायला बोर्डावर नावाला दिला स्कूलच्या. 3rd नंबर रिद्धी पाटील, रिद्धी नवनाथ पाटील. गाडीत सामान तर बॅग भरून ठेवली. आता फक्त एक चादर टाकली इकडे. जेवण चालली, जेवते आता. फॅन चालू करू. एक फॅन चालू करूया. काहीतरी खायचं आहे म्हणा. ठीक आहे चल खातो जाऊन वरती. महेशचा फोन आलेला, तो बोलला की नवनाथ निघ. तर आपण निघलो आता. जरा ही गाडी काढू आणि बाहेर काढू, कारण आपल्याला इथे गाड्यात लावू रिक्षा आपली. चला बाय. चला निघलो आता जायला मस्तपैकी. बघा मला खाऊ बरोबर आपलं बघा. अस्करने बॅक्टेरिया महेशने टाकली. यो कुठं यायला सुन्या. आता हे चाललं मेडिकलमध्ये ना, काय गोळ्या बिल्यामध्ये. गाडी आपली इकडं मस्तपैकी. बघूया काय पाहिजे. आपल्याला इन्शुरन्सची कॉपी प्रिंट वरली ती कडली नाही. गाडीला बांधायला लिंबू घेतला 100 म्हणून. आणि बाकी आता बघतो आणखी एक मेंबर जमा झालेला आहे, तो आता बघू आता येते किती टायमान. या आवडत 4 जण इथे आहेत ना, 5वा येते. पण यांना काही TV लागत नाही बोलते ती रिमोटवर. काय बघू दे आता. मला रिटर्न नाक्याला यायला लागला. काहीच होणार नाही. तर एक TVचा हे करतो नाही, मला नाक्याला वापस रिटर्न यायला लागला. एक्सप्रेस हायवेला लागलेलो आपण. आणि याचा रिझल्टचा चाललंय भूषण फक्त रिझल्ट इलेक्शनचा. आपण मगाशी मेंबर बघत होतो ना, कोण आहे कोण होतो. इकडे बघा प्रेमनाथ आले आपल्याबरोबर. अजून एक मेंबर आपला. फास्टॅग करायचा होता. फास्टॅग करायसाठी जर थांबल्या समोर टोल नाका इथे.
कारण जर टोल नसतं तर डबलचा टोल जाईल आपल्याला, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला फास्टॅग करणं जरूर आहे. तेच काढून घेऊ आता. चला कारल्याच्या आसपास पोहोचल्या, तर आसपास ढाब्याजवळ आहे. आणि बघा आपली गाडी आज पहिल्यांदा गाडी बाहेर आणली आपण, तर अजूनपर्यंत आपल्याला जायचा होता पण आपण काही गेलोच ना, त्याच्यामुळं आता आलो आहे. तर चला मला भेटले चान्सेस. आळंदीला दिंडी चालली यांची, ही लोक आज पायी दिंडी चालली त्यांची. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांची. हा रे खडवली आहे. निघूया आता. हे वाट बघतात कोणची वाट बघतात ना. हा बसा ना. मोरेला कोण विचारतो बोलते. आवाज कमी ठेव ना, शूटिंग करताना आवाज करायला पाहिजे. पाणीला पण तर मस्त पायी चालणार कसं हॉर्न मारू शकत ना आपण. आम्ही जेव्हा चालतो ना, एकविराई माते की जय. तुझा खरले तुझा आवाज दे. आम्ही हे रूम कुठे बघतो रे? आलो पुढं इथे लांब कुठे एवढं इथेच बघा ना ग. अरे यो येसो ना इकडे बघा ना, हे येईल तर तिकडे पण तो मंडळाला जा, त्यानं तिथं आपल्याला काही एंट्री भेटत नाही. इथं गेल्या ना तर महेश आणि राजेश आणि यो गेले, सुनील गेले इकडे. आपण आपला आईचा डोंगर बघा. सो आपण पोचलोय कारल्याला एकविरा आईची इथे. सो चला मी पण जातो. लवले फोन याने रूम वाल्याला. रूम इथं घेतल्या याचा आहे, एकविरा राज लॉजिंग. हा का. हां बघूया. चला आता भेटतो का काय करतो. फोन तर लावले त्यांनी. काय लक्क बोलला तो. फायनली आलो इथं. आता पायथ्याच्या मंदिराजवळ आहे. गाडी लावली इथं पार्किंगला. पायथ्याच्या मंदिराजवळ इकडे समोर बघा. आणि आपल्या गावातले आले आहेत. भाई काय बोलतो मग. आता व्यवस्थित कधी आला. आता झाल्या ना. तिथं पालखी तिथं थांबलेली ना. तिथंच आम्ही इकडे निघलो. तिथं तिकडे फिरवत आणि यांना काही काम नाही. ए वाचकर राजेश काय जायचं आपल्याला. यांची झाली मजाक मस्ती. मी तर चहा पित नाही म्हणून आपण खातो बिस्किट. आपलं बेंडोली पोरा सज्ज झालेली आहेत. आता पालखी आली समोरच दिसते. येणार आहे पालखी आली ना. ती पालखी आहे आपली खिडकालीची एकविराची इथं आलेली आहे. खिडकाली गाव ते एकविरा. कारण आपली पण पालखी त्याच दिवशी निघली आणि त्यांची पण पालखी त्याच दिवशी निघलेली आहे. इकडनं पालखी आली आपली. ही आपली इकडची शिळगावची पालखी आलेली आहे. समोर पोरं आहेत ना, हे आपले शिळगावचे आपले गावातले युट्यूबर दुसरे एक. पालख्या एकत्र झालेल्या आहेत आणि हा जो आनंद आहे ना तो वेगळाच असतो. दोन्ही पालख्यांचा एकत्र यायचा. चला या. आपले अध्यक्ष दिसले तिथे, हे साईराज मित्रमंडळ. हेमंत शेठ हे अध्यक्ष आहेत पालखीचे. जे पालखीचे आयोजक जे आहेत ते यांनीच काढलेली आहे. यांची जस्ट मला वाटतं शिर्डीची पालखी येऊन 1 दिवस झाला असेल ना. 1 दिवस झाला ना, दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी ही एकविरा आईची पालखी काढलेली आहे. बघा असा जिद्द पाहिजे. आणि हे बघा दोन्ही आपल्या दोन्ही पालख्या बघा, दोन्ही पालखी एकत्र नाचतात तिथं.